9 महिने पूर्ण होण्याआधीच डिलिव्हरी झाली म्हणून घाबरू नका। बाळाच्या सुरक्षेची जबाबदारी आमच्यावर सोपवा। मुदतीआधी जन्मलेल्या नवजात बाळांच्या तसेच 18 वर्षापर्यंत मुलांच्या सर्व समस्यांसाठी 33 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असलेले, अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेले डॉक्टर उदय पाटील आणि डॉक्टर अनिता पाटील यांचे मसाई चिल्ड्रन हॉस्पिटल। नवजात बाळांचा अत्याधुनिक अतिदक्षता विभाग, लहान मुलांचा अत्याधुनिक अतिदक्षता विभाग, लहान मुलांच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया तसेच सर्व प्रकारचे लसीकरण, कॅशलेस सुविधा उपलब्ध। मसाई चिल्ड्रन हॉस्पिटल, दुगडीओळ, कोल्हापूर। कर्मचाऱ्यांचं शिक्षकांचं हत्यार काढून घेणारं विधेयक तात्काळ मागं घ्यावं, भरत रसाळे। आज 11 प्रमुख संघटनांनी देशव्यापी संप पुकारला आहे। या संपाला पाठिंबा देण्यासाठी आणि प्रलंबित शिक्षकांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सरकारी, निमसरकारी कर्मचारी आणि शिक्षक संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने करण्यात आली। यावेळी शिक्षक नेते भरत रसाळे म्हणाले, केंद्रीय कर्मचारी समन्वय समिती व्यासपीठाच्या वतीनं आज देशभर संघटित असंघटित कामगारांचा देशव्यापी बंद आहे। देशभरातले सुमारे 25 कोटी सगळे संघटित असंघटित कर्मचारी, शिक्षक सगळे रस्त्यावर आहेत। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही सरकारी, निमसरकारी कर्मचारी आणि शिक्षक संघटनेच्या वतीनं या ठिकाणी निदर्शन करून या आंदोलनामध्ये आमची भागीदारी नोंदवित आहोत। आमची प्रमुख मागणी अशी आहे की जनसुरक्षा विधेयक जे सगळ्या कर्मचाऱ्यांचं, शिक्षकांचं, आंदोलनाचं हत्यार काढून घेणारं जे काही विधेयक आहे ते तात्काळ मागे घेतलं जावं। जी काही भरती करायची आहे अनुकंपाखाली असेल, कर्मचाऱ्यांची असतील ती तात्काळ भरती करावी। त्याच्याशिवाय 8वा वेतन आयोग जी अधिसूचना जारी केलेली आहे त्यासाठीची समिती राज्य सरकारने लागू करावी। अशा प्रकारच्या प्रमुख मागण्यासाठी आणि सगळ्या कर्मचाऱ्यांना मेडिक्लेम योजना लागू करावी, या प्रमुख मागण्यासाठी आजचं हे देशव्यापी आंदोलन आहे। या आंदोलनामध्ये देशभरामध्ये जर तुम्ही आढावा घेतला तर प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे। त्यामुळे महाराष्ट्र शासनाला आणि केंद्र शासनाला या आंदोलनाद्वारे आम्ही इशारा देऊ इच्छितो। आमच्या ज्या काही प्रमुख मागण्या आणि आमच्या हक्कावर गदा येणारं जे आपलं विधेयक आहे ते तात्काळ मागे घ्यावं, आमच्याशी चर्चा करावी, अन्यथा यापुढेही याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन आपण छेडू। शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात यासाठी मुख्यमंत्री यांच्या नावाने लिहिलेले निवेदन त्यांच्या कार्यालयात सादर करण्यासाठी जिल्हा शिक्षक समन्वय समितीच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना देण्यात आलं। यावेळी जिल्हा निमंत्रक अनिल लवेकर म्हणाले, राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीचा निमंत्रक मी अनिल लवेकर। आज देशभरामधल्या 11 कामगार संघटनांनी देशव्यापी संप पुकारला आहे। त्याला आमचा संपूर्णपणे पाठिंबा आहे। कारण 4 श्रमसंहिता जे लागू केली आहेत त्या रद्द करा अशी प्रमुख मागणी आहे। कंत्राटीकरण, खासगीकरण रद्द करा ही मागणी आहे। जनसुरक्षा कायदा होता कामा नये ही अशी मागणी आहे। आणि त्यामुळं 8वा वेतन आयोग 6 महिन्यापूर्वी जी घोषणा केली पण त्याची समिती अद्याप नेमलेली नाही। 8वा वेतन आयोग ताबडतोब लागू झाला पाहिजे आणि सेवानिवृत्तांच्या सकट सर्वांना तो मिळाला पाहिजे अशी मागणी आहे। आणि त्यामुळं देशभराच्या संपाला पाठिंबा द्यायसाठी शासकीय, निमशासकीय कर्मचारी आणि शिक्षक आज निदर्शने करतोय। आमच्या प्रलंबित मागण्या पण आहेत, त्या मागण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन जे द्यायचं आहे ते मागणी कलेक्टर साहेबांच्या मार्फत देणार आहोत। पण आमच्या ज्या मागण्या आहेत जुन्या पेन्शन संदर्भात सरकारने आम्हाला फसवलंय आमची अशी सर्वांची धारणा आहे। जुनी पेन्शन योजना सरसकट शिक्षकांच्या सकट सगळ्यांना मिळाली पाहिजे, सर्व रिक्त पदे भरली पाहिजेत, जनसुरक्षा कायदा होता कामा नये ह्या आमच्या मागण्या आहेत। या मागण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर मोर्चे काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून देशव्यापी लाक्षणिक संपाला आम्ही पाठिंबा देत आहोत। आणि याची जर नाही दखल घेतली तर येत्या सप्टेंबरमध्ये आम्ही ते मुदत आंदोलन करणार। यावेळी कोल्हापूर जिल्हा समन्वय समितीचे निमंत्रक अनिल लवेकर यांच्यासह जिल्हा निमंत्रक अनिल लवेकर, राहुल शिंदे, संजय क्षीरसागर, BS खोत, वसंत डावरे, मधुकर रामाने, प्राध्यापक डॉक्टर बोजगर, रामचंद्र रेवडे, भरत रसाळे, सुधाकर सावंत, उमेश देसाई, शरद गोलाई, ज्ञानेश्वर हजारे, मेयर रमेश पाटील, नितीन कांबळे, दिलीप शिंदे, पांडुरंग कांबळे, नंदकुमार मोरे यांच्यासह आदी कर्मचारी, शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर।